आणि यापुढची बातमी लक्षवेधी संदर्भातली। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत एक मोठा गौप्यस्फोट केला आणि खळबळ उडवून दिली। लक्षवेधी लावण्यावरनं जाधवांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांकडेच अंगुली निर्देश केला। त्यामुळे पुन्हा एकदा लक्षवेधी आणण्याचा मुद्दा किंवा लक्षवेधी लावण्याचा मुद्दा चर्चेत आलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भास्कर जाधवांना पुराव्यानिशी आरोप करा असा थेट सल्ला दिला। लक्षवेधीसाठी पैशांची मागणी। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। भास्कर जाधवांच्या आरोपानं गदारोळ। अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे आहे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर। पुरावे द्या, अजित पवारांची मागणी। विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत हा गौप्यस्फोट केला आणि त्यांचा रोख होता विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांकडे। काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे, हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। सत्ताधारी आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे ही विचारणा केल्याचा दावा भास्कर जाधवांनी केल्यामुळे त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। विशेष म्हणजे गौप्यस्फोट करताना भास्कर जाधवांनी एका वृत्तपत्रातल्या बातमीचा दाखला दिलाय। जाधवांच्या आरोपानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबद्दल सरकारची भूमिका आक्रमकपणे मांडली। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना। काही असेल तर अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही, लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही। भास्कर जाधवांच्या आरोपावरती भाजपचे आमदार योगेश सागर यांनीही आक्षेप नोंदवला। मी अध्यक्ष म्हणून, तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना, तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात, त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचल्या आहेत। लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या, नाव घेत नाही मी, म्हणून अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या। सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा भास्कर जाधव यांना सभागृहाच्या परंपरेची आठवण करून दिली। माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत। या सभागृहाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत, एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। तर सरासर आपल्याकडे अशी परंपरा प्रथा आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो, अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो, ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। खरं तर लक्षवेधीवरनं अशा पद्धतीनं वाद रंगण्याची या अधिवेशनातली ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी भाजपचे आमदार परिणय फुके यांनीही लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडनं व्यवहार होत असल्याचा आरोप केलेला। तर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही विधान भवन नव्हे तर हे लक्षवेधी भवन आहे अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला। आता भास्कर जाधवांच्या आरोपानंतर लक्षवेधीतल्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।